सर 22 वर्ष आणि रोज चिंटू सुरू आहे. आत्ताही डिजिटली सुरू आहे. खरं तर माझा पुढचा प्रश्न आता 34 वर्ष होत आहे. 34 वर्ष होत आहेत. पण 22 वर्ष आम्ही वर्तमानपत्रातनं रोज रविवारशिवाय करत होतो. हा म्हणजे ही एक साधना आणि तपश्चर्याच म्हणायला पाहिजे सर. अवघड प्रश्न आहे माझा पुढचा, पण लक्षात राहिलेले काही की तुम्हालाच खूप आवडून गेले असे कुठले आठवता येतील आत्ता पटकन? खरं सांगू का, रोजचाच चिंटू लक्षात म्हणजे आवडणारा होता. त्या दिवशीचा तो आवडणारा अच्छा. असा चिंटू होता. लक्षात राहिलेलं एक म्हणजे महत्त्वाचं म्हणजे पु ल देशपांडे गेले तेव्हाचा जो केलेला चिंटू होता त्याला खूपच चांगला प्रतिसाद आला होता. एकतर खरं तो विषयच अवघड होता. म्हणजे तेव्हा आमचं येतं की ती काय म्हणतात रेझर्स वॉक म्हणतो आपण, की हे करायचं की नाही. कारण पुलंसारख्या व्यक्तिमत्वावर कार्टूनमधनं एखादं व्यक्त होणं आणि तोपर्यंत चिंटू हसवत होता. एक थोडासा गंभीर विषय होता पुलं गेल्यावरचा. पण त्याला प्रचंड प्रतिसाद आला. म्हणजे अनेकांनी हे करून कळवलं की चिंटू आत्तापर्यंत आम्हाला हसवत होता, आज आमच्या डोळ्यात पाणी आलं, क्या बात आहे. चिंटूनी आणलं असं. अनेकांनी सांगितलं की पुलं गेल्यांची बातमी वाचली होती, खूप वाईट वाटलं होतं, पण चिंटू बघितलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं. तर हे खूप. आणि तिथे त्या अंत्ययात्रेत सुद्धा अनेक इतर वर्तमानपत्राच्या संपादकांनी किंवा खूप मान्यवरांनी तेव्हा सांगितलं की आजचा चिंटू फार सुंदर आहे. म्हणजे आमच्या मनातल्या भावना तुम्ही व्यक्त केल्या. क्या बात आहे. तर तो एक खूप आवड. आणि बाकी खूप आहेत. म्हणजे आम्ही आत्तापर्यंत 7,000 पेक्षा जास्त चिंटू केले. त्यामुळे अच्छा. काय काय शोधणार असा ओके, प्रश्न बरोबर. पड. पुलं गेले तेव्हा आम्ही शब्दविरहित एक चिंटू केला होता. म्हणजे चिंटू काही बोलत नाही आहे. एक पूर्ण सिंगल फ्रेमच होता तो. मी जो म्हटलं साईज सिंगल फ्रेम होता आणि चिंटू उदास होऊन पाठमोर आहे, उदास होऊन बाहेर पाहतोय आणि त्याच्या बाजूला टेबलावर पुलंची पुस्तकं आहेत. त्यावेळी अच्छा. कॅसेट्स असायच्या, त्या कॅसेट्स आहेत, व्हिडिओ कॅसेट आणि हे असलेले ती सगळी पुस्तकं आहेत आणि चिंटू फक्त उदासून बाहेर बघतोय. बरं, आता हा उदासून बाहेर बघतोय, खरं तर तो चिंटू पाठमोरा दाखवला होता. अच्छा. पण त्याच्या बॉडी लँग्वेजमधनं कळत होतं की तो उदास आहे, हे आहे. तर हे जे पूर्ण की ती पूर्ण भावनाच की ती उदासी पूर्ण मराठी माणसाच्या मनात झिरपलेली होती, ती त्यांनी फक्त व्यक्त केली तिथनं, असं हे झालं होतं. वा. तर त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला.